नमस्कार मंडळी, आत्ता आम्ही निघालो आहे गाडीजवळ. आत्ता वाजल्यात रात्रीचे 8:30 बरोबर. आता आम्ही आहे जाक्कादेवीमध्ये. हे जाक्कादेवीचं मार्केट आहे आणि कोकणातलं वातावरण म्हणजे एक नंबर बघा, काय विषयच नाही. मस्त थंड हवा खेळते. मस्त आम्ही प्रवासाला लागलो आहे. आमच्या थंडीचं आता वातावरण सुरू होताना लक्षणं दिसतातच आहेत थंड हवा सुटल्यामुळे. दोघंजणं मस्तपैकी मित्रामध्ये भाऊ आम्ही चाललो आहे सोबतीला आमच्या एकत्र. कसं गप्पा मारत जरा विषय कसा आहे रंगली की जरा बरं वाटतं रनिंगला. आत्ता पोचलो आमच्या स्पॉटवरती जिथे आम्ही गाडी सकाळी उभी करून गेलो होतो सर्व्हिसिंग सेंटरला. गाडी कशी आपली बघा एक नंबर दिसते की नाही टाकाटाक. गाडीमध्ये अगरबत्ती लावल्याशिवाय बघा गाडीला चालवायची मजा नाही. वातावरण फ्रेश असलं की कसं बरं वाटतं आम्हाला. निघालो आम्ही आता गोव्याला जाण्यासाठी. आमच्या गाडीमध्ये तर 25 टन माल आहे, पण तो माल बसका असल्यामुळे तुम्हाला तो दिसण्यात येणार नाही. हे सर्व्हिसिंग करणाऱ्या भावाने तरी एक नंबर मनापासून मन लावून काम केलं बघा गाडीचं. कशी दिसते बघा गाडी एकदम उठून. रत्नागिरी ते गोवा जाताना आपल्याला लांजा हे गाव लागतं आणि हे त्या गावाचं मार्केट आहे. इथल्या आपला मुंबई टू गोवा हायवेचा फ्लायओव्हर झाला नसल्यामुळे नाही इथे जरा ऑफरोडिंग आपल्याला करावी लागते. आणि रस्ता ऑफरोडिंग करताना जरा मनात भीती राहते गाडी लोड असल्यामुळे. जर गाडीमध्ये खड्डा भेटला रस्त्याला किंवा खिळा वगैरे असला ना उकडचा प्रॉब्लेम होऊन जातो. कधी पाटा तुटेल काय, कधी टायर पंक्चर होईल का. पहाटेचे 5 वाजलेत. आपण पोचलो पणजीला आणि मस्त असं गार वातावरण झालं आहे. तासाभरात तिथून आपण पोचू कंपनीमध्ये. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे 10:30 वाजलेत. आपण पोचलो आहे सकाळी तसे 6 वाजताच, पण आता आपली झोप पूर्ण झाली. मस्त असं प्रसन्न वातावरण आहे कंपनीमध्ये. आजूबाजूला मस्त झाडं झुडपं आहेत, त्यामुळे बरं वाटतं आहे.